लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहताय शिवशाही न्यूज। खरं तर पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे, परंतु सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका आणि या मतदारसंघामध्ये पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे की कधी कधी 4 दिवस, 6 दिवस, 8 दिवस सुद्धा पाणी येत नाही। सोलापूर शहराची तीच अवस्था आहे। त्याचबरोबर मोहोळ असेल किंवा मोहोळ परिसरातील जी गावं आहेत तिथं सुद्धा पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे। मोहोळचं जे नगर प्रशासन आहे त्यांचे खरं तर ही जबाबदारी असते की पाणी असेल, आरोग्य असेल, या अशा मूलभूत सुविधा इथल्या नागरिकांना द्यायला पाहिजेत, परंतु नगर प्रशासनाकडून ह्या सुविधा मिळत नाहीत। नळाद्वारे येणारं पाणी देखील वेळच्या वेळी दररोज येत नाही, त्यामुळं इथल्या जे मोहोळमधल्या शहरामधल्या लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आलेली आहे। अशातच एक सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, या मोहोळ मतदारसंघामधले एक कार्यसम्राट, समाजसेवक हे या लोकांच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि त्यांनी यांच्या पाण्याची गरज लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केलेली आहे। मोहोळ शहरासाठी 2 टँकर आणि परिसरातील गावांसाठी 3 टँकर असे एकूण या मतदारसंघामध्ये 5 टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि या टँकरद्वारे ते पिण्याचं पाणी या लोकांना पुरवत आहेत। त्यामुळं खरं तर जे नगर प्रशासनानं करायचं काम आहे ते नगर समाजसेवक राजू खरे करत आहेत। त्यामुळे इथल्या जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, महिला आहेत, यांची पाण्याची वणवण थोडीशी थांबलेली आहे आणि त्यामुळं हे जे लोक आहेत ते राजू खरे यांना धन्यवाद देत आहेत। आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया, कारण पाण्याचं आपण परिस्थिती पाहिली, आपण व्हिडिओद्वारे हे पाहू शकतो की पाण्यासाठी किती ह्यांना धावपळ करावी लागते। काय मावशी, नाव काय तुमचं? शांताबाई सुरेश रोशी। बर, काय झालं? पाणी किती दिवसाला येतंय नळाला? पाणी येत नाही, महिना येत नाही आमच्यात। महिना होय की मग नाहीच की नळाला पाणी येत नाहीच की मग। बर, मग इथल्या लोकांना तुम्ही बोलला नाही का पाणी येत नाही? बोलतोय मग, आता कोण नाही येत नाही तर काय करावं? बर, मग आता ही टँकर कुठून आले तर? आता आला ते। बर, कुणी दिलंय पाणी? ही मित्र आठवलं वेळेला। तुमचं काय नाव आहे? माझं सिंधू बंशीराज। कुठं राहताय? इथंच राहते। बर बर, पाण्यासाठी कुठं जाताय तुम्ही? कुठं नाही, इथंच येतंय पाणी। बर, कसं येतंय? नळाला? नाही, ही टँकर येतंय, नळाला नाही येत। नळाला येत नाही का? नाही, कधीतरी येतंय नळाला। बर, टँकर कुणी दिलाय? ही भोंग्यानी। खरे। तुमचं काय नाव? माझं नाव राणी गणेश गायकवाड। तुम्ही आशा सेविका आहे का? अंगणवाडी सेविका। बर, कसं आहे पाण्याची अवस्था? काय पाण्याची अवस्था खूप बिकट आहे। आमच्या नळाला 3-3 महिने पाणी येत नाही। आलं तर 20 ते 25 मिनिटच पाणी सोडलं जातं, तेवढ्यात आमचं लाईट गेलेली असती, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही। मग आम्हाला असं वणवण पाण्यासाठी बाहेर फिरावं लागतं। 200-100 किलोमीटर अंतरावर आम्ही पाणी घेऊन जातो। 2-3 महिने पाणी येत नाही नळाला पाणी। आणि आता ही राजाभाऊ खरे यांनी आम्हाला पाणी मोफत वाटप केलंय, त्यांच्याद्वारे नगरसेवक सिकंदर बोंगे ते आम्हाला पाणी पुरवठा करत आहेत। आणि असाच पाणी पुरवठा जोपर्यंत आमच्या नळाला येत नाही तोपर्यंत करावा अशी माझी इच्छा आहे। आणि नळाला 1 दिवसाआड पाणी यावं अशी माझी इच्छा आहे। आम्हाला 3-3 महिने पाणी नळाला सोडत नाही ती, आणि जरी पाणी आलं नळाला तरी 20 ते 25 मिनिटं सुद्धा ठेवत नाही ती, तेवढ्यात किती पाणी भरायचं? मग त्याच्यासाठी इथले नगराध्यक्ष असतील किंवा ते आमदार, खासदार ह्यांच्याकडे काय तुम्ही तक्रार हो, वगैरे आम्ही वेळोवेळी तक्रार करतो, फोन करतो, त्यांना फोन केला की त्यांनी म्हणतात हो आम्ही बघतो, आमची माणसं पाठवतो म्हणतात, आणि तिथं सगळा विषय स्टॉप करतात। पुन्हा कोण येत बी नाही, कोण काय बघत पण नाही। बर, मग ही राजू खरेने पाठवले, ही किती दिवस झालं चालू आहे? आता ही 1-2 महिने होत आलं ह्यांचं पाणी आम्हाला आहे, त्यामुळे तर आम्हाला पाण्याची सुविधा आहे ना, तर आम्हाला अजून किती लांब पाण्याला जावं लागलं असतं माहित नाही। आम्ही विकत सध्या पाणी घेऊन, त्यांचा जर टँकर नसता तर आम्हाला विकतच पाणी घ्यावं लागलं असतं। बर, हे मोफत आहे का? हा, हे मोफत आहे। बर, किती दिवसात येते टँकर? हा येतो 3-4-5 दिवसाला येतो, 3 दिवसाला 4 दिवसाला येतो। मग तुम्ही साठवून ठेवता? हा, आम्ही साठवून ठेवतो। काय नाव मावशी? आणि संतोष जानकर। राहायला कुठं आहे? बर, ही असं ही तुमचं टिप आहे काय? हा, पाणी नेऊन आणायचं, करायचं नेता घरी म्हणायचं। आता काय करता, पाण्याची अडचण चालू आहे, महिना झालं। महिना 2 नळाला येतच नाही पाणी, कसं? मग काय तुम्ही तक्रार केली नाही नगरपालिकेत? तक्रार करून सुद्धा ती हेच करत नाही, तर काय करायचं? हे कुठनं आलंय पाणी आता? हे राजूभाऊ खरे आता चालू झाले, ते देतात त्यांनी। सिकंदर बोंगे हे देतात त्यांनी, आता चालू झाले। बर, मग ही येते का वेळची पाणी? येते, विकत आहे काय? नाही
मोफतच आहे. मोफत आहे का? हा, विकत नाही. खर तर इथल्या मोहोळ मधल्या शहरातल्या नागरिकांची महिलांची पाण्यासाठीची जी वणवण आहे ते राजू खरे यांच्या प्रयत्नातून थांबलेली आहे आणि बरीचशी कमी झालेली आहे. आपण पाहू शकतो इथे एवढे मोठे टीप हे लोक भरून ठेवतायत, पाण्याची साठवण करून ठेवतायत. आपल्यासोबत काही तरुण मुली आहेत. काय तुमचं शाळा कॉलेज सोडून तुम्हाला पाण्यासाठी फिरावं लागतंय? हा, सगळं सोडून पाण्यासाठी फिरायला लागतंय. बरं, किती दिवस झालं पाण्याची अडचण आहे? बरेच दिवस झाले, पण टँकर येते त्यामुळं आहे, पाणी आहे. नळाला येतच नाही का पाणी? नाही नाही, नळाला येत नाही पाणी. बर, आणि हे टँकर कसे येते ते कोणाची? ते राजाभाऊ खरे त्यांच्या मार्फत. त्यांच्या मार्फत. हा. बर बर. काय विकत आहे का, कसं आहे पाणी? नाही, मोफत आहे. मोफत आहे. हा. बर, ही टँकर आल्यावर भरून ठेवता का तुम्ही पाणी? हा, पाणी तेवढंच टँकर आल्यावर भरून ठेवायचं जेव्हा येईल तेव्हा. नियमित येतोय का टँकर? हा, येतो की. बर, मग हे पाणी आल्यावर तुम्हाला पाण्यासाठीच फिरावं लागत असतं? शाळा हा, पाण्यासाठीच कितीला फिरायला आहे? लागते. नाही, 12वी पास आहे. 12 पास झाली. बर, सुट्टी सगळी पाण्यातच गेली म्हणायची? हा. कुठं मामाच्या गावालाही गेलीच नाही? नाही, पाण्यासाठी इथंच आहे. किती नाव तुझं? माझं नाव पूजा शिंदे. कुठं राहते? इथंच का? मी इथंच राहते. बर, पाणी नळाला येतंय का? नाही, 3-3 महिने पाणी येत नाही. आलं तरी पण 3 महिन्यात नाही येते, नंतर एक अर्धा तास सुद्धा पाणी राहत नाही. किती बरं. भरायचं किती नाही पाणी. 3 महिन्यात पाणी कसं वापरता तुम्ही? कुठनं? हे ती राजाभाऊ खरे यांचा टँकर येते आम्हाला. बर, हा. राजा भोकरेन दिले. हा. बर, पाण्याची अवस्था कशी आहे तिथे? अवस्था लय बेकार आहे इकडं. वनवन फिरायला लागतंय सगळ्यांनी. छोटे छोटे लेकरं घेऊन जायला लागतंय आम्हाला पाण्याला. जर राजाभाऊ खरे यांनी पाणी दिलं नसतं टँकरद्वारे मोफत, तर आम्हाला लय लांब जावं लागलं असतं. लांब लांब पाणी म्हणजे पाण्यासाठी फिरावं लागलं असतं. काहीच पाणी नाही, नळाद्वारे तर पाणी नाही. 3 महिने झालं असाच उन्हाळा गेला, एकदा सुद्धा पाणी आलं नाही. तिथले आमदार खासदार म्हणा किंवा नगर परिषद म्हणा, तिथल्या लोकांशी तक्रार केली नाही हा, का फोन केला की त्यांनी म्हणतात माणसं पाठवून देतो, हे करतो ते करतो, पण निकाल तर काहीच नाही. बर, जेवढं बोलतात ना तेवढ्यावर स्टॉप करतात त्यांनी. बर. हा, पाण्यासाठी ह्या एरियामध्ये तर पाणीच नाहीये. राजाभाऊ यांनी पाणी दिल्यामुळे आम्हाला पाणी आहे. 3-4 दिवसाला पाणी येते. नंतर अगोदर टँकर यायच्या अगोदर आम्हाला विकतच घ्यावं लागलं असतं. रोज 300 रुपयाचं पाणी घ्यावं लागते. तर पाणी दिल्याबद्दल काय सांगशील राजाभाऊ? राजाभाऊ खरे यांनी पाणी जर दिलं नसतं तर आम्हाला वन फिरावं लागलं असतं. त्यांनी पाणी दिल्याबद्दल त्यांचा आभार. काय मग पाणी घेऊन आलाय काय? पाणी प्यायला कसं जारचं विकत आणलाय? विकत आणायचं. बर, पाणी नाही. पाणी नाही? हा, किती दिवस झालं पाणी नाही? 3 महिने झाले पाणी नाही येणार. बर, हा, आणि मग ही तुमचे लोकप्रतिनिधी काय कोण करतात? येत नाही, लोकप्रतिनिधी येत नाही ना, कोण नाही. नगरसेवक 2 आहे, त्यातला बी एक नगरसेवक पाणी वाटतंय. त्या बिचाऱ्याने काय करायचं बोंगे ना. बर हा, 2 नगरसेवक आहे ते वाढले. बर, हा, त्यातलं एकच वाटतंय. एकच नगरसेवक पाणी वाटतंय. आणि मग ती तुमचं नगरसेवक कुठनं पाणी आणताय? राजू खरे म्हणून टँकर त्यांना दिला त्यांनी. बर ती पाणी आणून वाटते इथं. बर, हा, काय सांगाल तुम्ही? ही आता पाण्याचं तुमचं जी बनवून होती, फिरावं लागत होतं, ती थांबलं. थांबायला पाहिजे ना ते. हा. हा, आता पाईपलाईनचं काम चालू आहे, म्हणजे ती कवा पाईपलाईन यांची व्हायची, कवा व्हायचं. कुठला ती राजू खरे पाणी हा? देतोय? तुम्ही आमदारला म्हणला नाही का? आमदार येतच नाही इकडे तर. कसं काय येत नाही? मग ठराविक माणसं आहे ती, त्याला घेऊन संघ घेऊन येतोय बर आमदार. बर, हा, माणसं घेऊन हिंडू द्या, पण पाणी देतोय पण का? ह्या भागातला जे नगरसेवक आहे का, ती सुद्धा घेऊन येत ना आमदारला इथं. बर हा, बर, आणि त्याचं याचं काम आहे ना बाबा. पाण्याची परिस्थिती अशा लोकांची बघा. कार्यसम्राट हा? आमदार म्हणते तिथं. काय करायचं कार्यसम्राट अमरावती. अं? हा, बर, मग आता काय नाही. टँकर मिळत नाही का तुम्हाला? काय नाही, टँकर चालू नाही, काय नाही. ते आता आज आमच्या देवाला तेल लागलंय. आजच्यापासून यात्रा चालू झालेली आहे. हं. प्रत्येक जणाच्या घरी पाहुणारा होळे येणार. याने व्यवस्था काय करायची लोकांनी, मला सांगा तुम्ही. बर, पाण्यासाठी मग ती राजू खरे टँकर पाठवलाय मग ते- त्यांचं आता सगळ्याला मिळालं ना घेऊ थोडं थोडं. मग एकट्या माणसावर कसं अवलंबून राहायचं. हा, ते काय इथला प्रतिनिधी आहे पाठवतोय का? म्हणले. हो ना, मग ते काय प्रतिनिधी आहे का इथला? बर, हा, जो प्रतिनिधी आहे तो बघत नाही काय? मग उद्या जर समजा आता ही आमदार आता ही राजू खरे यांना जर प्रतिनिधी निवडायची वेळ आली तर काय करणार मग? मग देऊ निवडून आम्ही कोणाला? राजू खरेला. बर हा, बर बर, जनतेला काय पाहिजे असतं? लाईट, पाणी. तुम्हाला का आमच्या घरी पाणी येऊन भरा म्हणत नाही आम्ही तुम्हाला. बरोबर. बरोबर आहे नाही? तुम्ही मतदान मागताना लोटांनी घालता आम्हाला, मतदान द्या म्हणून. मग पाण्याच्या टायमाला कुठे जाता तुम्ही? बरोबर बरोबर, पाणी द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे. हा, मग आजच्यापासून यात्रा आमच्या मोहची चालू नागनाथ महाराजांची. प्रत्येक घरात पाहुणा येणार आहे. बरोबर. ते पाण्यासाठी काय करायचं त्यांनी?
बरोबर. हा बोर मारावं पहिल्याच बोरचं पाणी गेलं दुसरे बोर मारून काय करायचं पैसे कुठे घालावे त्याला 2 टँकर द्यायला लागले भाऊ बर. हा खरे भाऊ हं. हा अजून 2 टँकर हा. होणार आहे. जत्रेसाठी यात्रेसाठी बर. हा एकंदरीत मग राजभवनला सहकार्य करणार का? करणार 100% करणार हं. हा बर. आपण जेव्हा मोहोळ शहरामध्ये पाण्याच्या प्रश्नावर आपण जेव्हा बघत होतो, आपण बघू शकता इथं असे घरात जेवढे आहेत तेवढे भांडे ह्यांनी पाण्याने भरून ठेवलेत. काय मावशी, काय नाव तुमचं? शारदा राजेंद्र क्षीरसागर. काय अवस्था आहे पाण्याची? असं का भरून ठेवलेली सगळी? पाणीचे नाही मोळला काय करायचं सगळे बोरी बिरी आटले ती हापशे आटले ती. बर. नळाला येत नाही का? नळाला येत नाही पाणी. किती दिवसांनी येत आहे? येतच नाही 8 दिवसाला येत होतं आता ते पण बंद झालं. बर. मग ही कुठं आणलंय पाणी तुम्हाला? हे ते राजाभाऊ खऱ्याचे टँकर येतात वाटायला. बर. फुकट आहे का? हो फुकट आहे. बर. किती दिवसांनी येते टँकर? टँकर 2 दिवसाने येते. 8 दिवसात 2 दिवस 8 दिवस लागते. बरं मला सांगा, ह्याच्या आधी म्हणजे राजभवनचा टँकर येतोय म्हणताय तुम्ही, त्याच्या आधी कधी टँकर ही येत होता का? शासनाचा म्हणा, आमदारचा म्हणा, खासदारचा म्हणा? नाही कुणी नाही दिलं पाणी? कोणीच नाही दिलं. बर. मग ही कोण आहे? राजभाऊ कोण आहे? पाणी देणार कोण? कशा पाहिजे येते तुम्हाला पाणी? ते निवडणुकीला उभा राहिलेली आहे ती. बर. मग कसं करणार निवडणुकीत ते जर उभारले तर? पाण्याची सोय केल्यावर देऊ किंवा त्यांना आणून निवडून. काय म्हणायचं मामा नाव तुमचं? राहुल क्षीरसागर. बर. काय पाण्याची काय अवस्था आहे? मोफत पाणी टँकर कुणी पाठवलं टँकर? खरे बर. काय विकत आहे काय? नाही मोफत आहे. मोफत आहे. कधी कधी येतंय टँकर? 2 दिवसाला येते. बर. मग तुमचे आता हिथं जे आमदार असतील म्हणा, नगर परिषद असेल म्हणा, नगरपालिका, नगरपंचायत, खासदार ह्यांच्याकडून येत नाही का पाणी? नाही का? आता ते त्यांच्या दिले निवडून मत टाकलेली म्हणल्यावर आपला मतदानाचा हा अधिकार आहे. आपण ते बजावायचा. त्यांनी दिलं काय नाही दिलं काय ते त्यांच्या मागं लागायचं. आपण पाणी देणं ही त्यांचं काम आहे ना. हाय काम. पण आता द्यायला लागले ते 2 महिने ही बाकीची जे जनसेवा करणारे ती लोक ते देते तीच. म्हणजे आमदार व्हायचं आणि बाकीच्याने जनसेवा करायची असं आहे काय? आता जनसेवा करते ते म्हणजे ज्याला हे होतं तीच करते. बर बर बर. आता ही राजू खरेने पाणी दिलंय तुम्हाला, काय सांगताय त्यांच्याबद्दल? काय आहे का त्यांच्याबद्दल? त्या जे पाणी देत किंवा जे सहकार्य करते त्यांनाच आमचं सहकार्य. बर बर. काय नाव तुमचं? आशा बाबासाहेब शेख. बर. इथं राहिलाय का? हा दत्तनगर. बर. पाणी असं का भरून ठेवलं ही सगळं? आता ही ओतताव निवून. बर. घरी? बर. मग बॅलर नाही ती 2-2 बॅलर एक दिवसाड देते. कुठं आलं पाणी हे? ती चंद्रमुळीवर. कुणी दिलंय? राजा भाऊकरे. बर. हा ती बोंग्याचे त्यांनी वाटते ती. बरं. नळाचं येत नाही का नगर परिषदचं पाणी? कुठं तर 4-5 दिवसाला एकदा येते. बर. किती दिवस झालं पाण्याची अडचण आहे? आता किती 6 महिने झाला असेल पाणीच नाही. रोज 300 रुपयाचं 1000 लिटर पाणी घेतो आम्ही. घेत होता? आता ही चालू झाल्यापासून घेतणार. बरं. कुठं आलं पाणी? कुणी दिलंय? ते काय म्हणून का नाव राजभाऊ करे. बर. मनाने त्यांनी टँकर चालू केलाय पाण्याची आपदा आहे म्हणून. कुणी चालू केलं? ती राजभाऊ करे बोंगी त्याने घेऊन येते ती टँकर. बर. 2-2-3-3 बॅलर देते. अजून परवा दिवशी येते. परवा दिवशी पुन्हा येते. एक दिवसाड येते. 1 दिवसाड आड येते ते. मग आता पाणी आहे का? बरोबर पुरेसं आहे का? भरपूर देते ती भरपूर पाणी. 2-2 ड्रम देते. बर बर. पाण्याची काय अवस्था आहे मामा? पाणीच बिकट अवस्था. पाणीच नाही मोळ शहरात काय. बर. पण ही व्यवस्था करणं ही आमदारचं काम नव्हतं का तुमच्या खासदारचं म्हणा? सगळे टोलाटोली करते ती. टोलाटोली करते, दुसरं काय नाही. आमदारनं खरं तर हे प्रश्न सोडवायला पाहिजे. त्यांना कळत नाही बघा. लहान आहे आमदार आहे पण त्यांना कळलं पाहिजे ना. मग तुम्ही मागणी केली पाहिजे का नाही? मागणी त्यांना कळत नाही. मागणी करायची काय करायचं? त्यांना दिसतंय ना डोळ्यांना का नाही दिसत? दिसतंय. मग दिसत असं तुम्ही सोंग घ्यायचं. आणि पुन्हा आम्हाला कळत नाही, मागितलं नाही. बर. मग ही पाणी कुठं आलंय? मग आता कुठनं ही कोणती काय खरे कोण आहे? मग त्यांचा टँकर चालू आहे. त्यांचा टँकर कधीपासून चालू? आता तरी महिना झाला चालू. बर. एक दिवसात?
एक दिवसाआड 2 दिवसाआड 4 दिवसाआड कधी बी तसं काय त्याला हे नाही टायमिंग नाही त्याला. ही पाणी तुम्ही मागणी केली काय? पण मागणी आम्ही कोणाला मागणी केली नाही, त्यांनी चालू केलं. काय सांगाल मग राजभाऊ खरेंना? काय सांगू तुम्ही न मागता मनाने पाणी दिलंय म्हणल्यावर काय सांग, धन्यवाद माना त्यांचं. काय करा टायमाला दिलंय मग धन्यवाद देणार की आम्ही त्याला. बरोबर आहे. मग आता टायमाला आपल्याला दिलंय म्हणल्यावर तेवढं करणारच ना आपण. असं आहे. जर ही पाणी आलं नसतं तर काय झालं असतं तुमच्या अवस्था? काय ते पर्याय काय ना काय करावं लागते. लोक विकत घेते ती. विकत घेत होती. हा पण विकत सुद्धा काही सोपं आहे काय? सोपं आहे. मग आता कसं माहिती तर दुष्काळ आहे, कामधंदा नाही ती, आणि विकत पाणी घ्यायचं. मग रोज जर विकत घ्यायचं म्हणलं तर माणसानं कामधंदा करायचा का पाणी विकत घ्यायत बसायचं? सांगा, असं होतं का नाही? बरोबर. एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोजच विकत घ्यायचं म्हणलं तर लागत असेल. पाणी नाही तर फिरून जा, आणाच कुठनं? पाणी नाही, सगळे बोराटले. आणाच कुठनं हे महत्व. फिरायचं का माणूस फिरेल, हो लांब आहे तिथं घेऊन येईल, पण नाही तर आणणार कुठनं? आता हे जे समस्या वगैरे राजू खरे यांनी जागेवर पाणी दिले, तुम्हाला काय सांगाल? काय नाही बघा, त्यांचे आभार मानायचे फक्त. काय नाही, काय बोलायचं आता. त्यांनी वेळेला पाणी दिलं, एवढं सगळ्या गोरगरिबांचं झालं. तेवढेच 1-200 लिटर पाणी म्हणलं तर गोरगरीब तेवढं पाणी वाजते ना. 150 रुपयांनी 200 रुपयांनी पाणी घ्यायचं चेष्टा आहे का? गरीब लोक सगळे लोक मजूरच करून मोलमजुरीच करून खाणार आहेत. ते फक्त त्यांनी धन्यवाद. एवढे उन्हाळ्यात असल्याकडे उन्हाळ्यात पाण्याची एवढी हालत असताना त्यांनी पुरवलं. 200 लिटर कमी पण पुरवलं पाणी. आभारच मानायचे त्यांची. काय मावशी नाव तुमचं? माझं ललिता दिगंबर सुतकर. काय पाण्यासाठी आलता काय? पाण्यासाठी आलं. आम्हाला पाणी मिळत नाही, काय करायचं मग? आम्ही पोटाला खायचं का पाण्याला पैसे घालवायचं आम्ही? बरोबर. कशाला करायचे पैसे आम्ही? आम्ही कष्ट करायचे, पाण्याला पैसे घालवायचं, शिक्षणाला कशाला करायचे आम्ही? आमदार लोक पाणी देत नाही, ती करत नाही, ती आमची सोय करत नाही ती पाण्याची. ती काय मग आता हे 2 आठवडे झाले पाणी यायले. का तर ती बिचारा बळजबरीनं आम्हाला द्यायला, त्यांना का आम्ही मागितलं नाही, त्यांनी मनाने होऊन द्यायले. ते करे त्यांचं काय एवढं काय माहित नाही आम्हाला, पण तिने द्यायला ती पाणी. यालाच आम्ही अभिमान मानतो त्यांचा. दुसरं काय? खरं पाणी द्यायचे काम कोणाचं होतं? हे आता कोणचा आमदार खासदार कोण आहे ती काय आम्हाला माहिती आहे? आम्ही पोटा पाण्याला जातोय, जे कष्ट करतोय ह्या पाण्यालाच पैसे घालवतोय आम्ही. आता ही पाणी विकत आहे काय? आता नाही आम्हाला फुकट द्यायला ती. हे कोण द्यायले? राजभाऊ खरे द्यायला ती. ही खरं पाणी आमदारनं द्यायला नको होतं का तुम्हाला? द्यायला पाहिजे होतं त्यांनी. मग आता त्याने दे नाही ते काय करायचं सांगा? तुम्ही भांडा गेला नाही का त्यांना? आम्ही गेलो नाही भांडायला. आम्ही कष्ट करायला जायचं का त्यांना भांडायला जायचं? पाणी घेऊन दमायला लागलोय आम्ही. आता किती दिवस झालं चालू आहे पाणी? हे झालं आता 1.5 महिना होत आलं चालू झाले पाणी. हा चालू झाले आता चालू झाले त्यांची पाणी द्यायला लागले ते आता त्यांनी. मग आता तुमचं म्हणजे व्यवस्थित झालं असेल? व्यवस्थित चालू आहे आम्हाला. आता काय आता काय टेन्शन नाही बघा. त्यांनी एवढं तुमचं सगळं पाण्याची नड भागवली आहे, काय सांगताल? त्यांचं धन्यवाद मानतोय आम्ही, त्यांनी द्यायला ते आम्हाला गरीबाला पाणी एवढं. आता राजाभाऊ जे आहेत का नाही, पाणी देते ते, शाळेला पैसे देते, तुम्हाला कुठं धान्य वगैरे कोणाला लागलं त्याला देते, तुझी मदत करते. उद्या जर हे आमदारकीला उभारले तर कसं काय करायचं? देऊ आम्ही त्यांना मतदान, त्यांना मोठं करू आम्ही. देऊ की मतदान करू की आम्ही त्यांना बी मदत. एकंदरीतच मोहोळ शहर आणि परिसरातले जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्याची जी अवस्था आहे ती अत्यंत बिकट आहे. खरं तर पाण्या वाचून माणसं इथली वणवण फिरत होती. डोक्यावर घागरी घेऊन घरातले सगळे सदस्य, घरातले जेवढे लोक आहेत तेवढे पाण्यासाठी वणवण फिरत होते. मात्र राजू खरे यांनी जे पाण्याचा टँकर इथं चालू केलेला आहे, नुसतं मोहोळ शहरातच नाही तर परिसरात देखील त्यांनी त्या पाण्याचे टँकर चालू केलेले आहेत. त्याचबरोबर इतरही गोष्टीत राजू खरे यांचं नेहमीच सहकार्य असते या मतदारसंघातील लोकांना. आणि त्यामुळं इथल्या लोकांनी बोलताना राजू खरे यांना धन्यवाद तर दिले आहेत, पण यापुढील काळात राजू खरे यांना सगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याचं त्यांनी बोलून देखील दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.